जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा आलेला. या पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी कशी आहे आपल्याबरोबर अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, आपण त्यांची चर्चा करणार आहोत. महाराज, ही संपूर्ण आज पालखी प्रस्थान सोहळ्याची कशी तयारी आहे? संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या 340व्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्याचा आज दुपारी 2:30 वाजता प्रस्थान होईल पंढरपूरकडे. आणि नारायण महाराजांनी चालू केलेल्या या 1685 मध्ये सोहळ्याचा आज वारकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये महासागरात रूपांतर झालेलं आहे. त्याचबरोबर आता दिंड्यांची लगबग हे चालू झालेली आहे. दिंडी मंदिर प्रदक्षिणा करून आपल्या मुक्कामी थांबतील आणि उद्या सकाळी पालखी आकुर्डीकडे प्रस्थान करेल. एकंदरीत ही संपूर्ण जी तयारी झालेली आज पहाटेपासून कशा पद्धतीने तयारी झाली? सकाळी 4 वाजता काकडा झाला, 5 वाजता महापूजा चालू झाली आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराची पूजा अध्यक्ष विश्वासांच्या हस्ते झाली. शिळा मंदिराची पूजा आपल्या हस्ते झाली. नारायण महाराजांची बी पूजा, कपोनीती नारायण महाराजांची पूजा बी विश्वस्तांनी आणि अध्यक्षांनी केलेली आहे. आज पालखी प्रस्थान सोहळा झाल्यावर, मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर आज पालखी कुठं विसावा असतो? पालखी इनामदार वाड्यामध्ये विसावा असतं. इनामदार वाड्यामध्ये सकाळी संध्याकाळी 6:30 वाजता समाज आरती होऊन पालखी विसावली जाईल आणि उद्या सकाळी पुण्याकडे प्रस्थान केलं जाईल. उद्या सकाळी किती वाजता पालखी निघणार आहे? 8:30 ला तिथून हे होईल. शासकीय पूजा झाली की आपण पुढे जातो. मग देऊ ते पंढरपूर नाही, मार्गाला मार्गस्थ होणार. पहिला मुक्काम आकुर्डीमध्ये होतो, नंतर मग पुण्यामध्ये. पहिला मुक्काम आकुर्डीमध्ये होणार आहे. आज पालखी प्रस्थान झाल्यावर आज पालखी आहे ते आज पालखीचा विसावा जो आहे तो संत तुकाराम महाराज यांचे आजोळ इनामदार वाडा तिथे असणार आहे आणि उद्या सकाळी शासकीय पूजा झाल्यानंतरच या पालखीत मार्गस्थ पंढरपूरकडे जाणार आहे. गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत, देहू.